नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वैत मस्त बासुंदीवर ताव मारतात. म्हणजे कलाने खूप छान बासुंदी बनवलेली असते आणि कला इकडे तिकडे एऱ्या मारत म्हणत असते की वाव, खरंच आज तर बासुंदी खूप छान झाली होती आणि बासुंदी अगदी इतकी पोटभर खाऊन माझं अगदी पोट टम्म झालं. आणि अद्वैतला म्हणते की काय रे, कधी तू साखर न खाणारा, मग आज तर चक्क तू 4 वाट्या बासुंदी प्यालास आणि काय पोट काय म्हणते, कसं वाटतंय, भरलं ना पोट? तेव्हा अद्वैत तरी सुद्धा कलाला काही उत्तर देत नाही. तेव्हा कला म्हणते की अच्छा, म्हणजे तू माझ्याशी आता सुद्धा नाही बोलत? तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की खरं तर मी तुझ्याशी बोलणार नव्हतोच, परंतु आता मात्र सविस्तर तुझ्याशी बोलायचे. तेव्हा कला म्हणते की बापरे, आणि आता सर काय झाले असे विचारते. अद्वैत म्हणतो की आईला माझ्यावर ओरडण्यासाठी जी काही हॉलमध्ये मगाशी नाटक केली ती मला समजली नाहीत असे नाही. अगं, तू का अशी वागलीस हे मला पूर्ण माहिती आहे की तू हे सर्व मुद्दामून केलं आणि त्यामुळे तुझ्यामुळे माझी आई माझ्यावर ओरडली. तेव्हा कला सुद्धा ही लहान मुलाची ऍक्टिंग करते आणि म्हणते की अरे बापरे, आई बाळावर ओरडली. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, तू असं मला चिडू नको. मला म्हणते की अरे तू असं रागवू नकोस, चिडू सुद्धा नको. आणि हे बघ, असे तुडंब असे पोट भरलेले असताना मला पान खाण्याची मात्र खूप इच्छा होत. चल ना, आपण पान खाण्यासाठी जाऊयात. आणि तसंही चांदेकरांना काय माहिती की गरीबाचे शोक काय असतात, कसे की टपरी बिपरीवर पान खाऊन वगैरे वगैरे, म्हणजे कसे की जीभ लाल होईपर्यंत पानं खायची. मुळात आयुष्यामध्ये आनंद कसा हा लुटायचा हेच तुला माहिती नाही. जाऊन दे, तुला काय करणार? तेव्हा अद्वैत म्हणतो की काय काय जाऊन दे ग? अगं, मला सुद्धा सर्व गोष्टी एन्जॉय करायला आवडतात. अगं, मला सुद्धा पान खायला आवडतं. तेव्हा कला म्हणते की हे बघ, काहीही बोलतो तू. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, काही कसे, अगं मला सुद्धा पान खायला खूप आवडतं. मला सगळं माहिती आहे की पान कसे खायचे आहे ते. कला म्हणते की काय सगळं माहिती आहे? मग सांग की मला पानामध्ये काय काय असतं, पान कसं लावायचं असतं आणि कसं खायचं असतं. तेव्हा अद्वैत विचारतो की म्हणजे तू विचारतेस पानाबद्दल काय माहिती आहे? अगं, पानाचे असंख्य फायदे मला माहिती आहे की अन्न पचायला, तोंड स्वच्छ करायला, स्किन साठी असे असंख्य फायदे आहेत. अगं, प्रत्येक गोष्ट ही माझी आरोग्याला फायदेशीर असते हे बघूनच मी प्रत्येक गोष्ट खात असते. तेव्हा कला म्हणते की अरे अद्वैत, मी प्रत्येक गोष्ट ही चवीने खाते, दे मग टाळी. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय? तेव्हा कला त्याच्या बेडवर बसते आणि म्हणते की अरे, मला असं म्हणायचं, ह्या ना त्या कारणामुळे तुला सुद्धा पान आवडतं आणि मला सुद्धा पान खायला खूप आवडतं हे तर मला कळलं. मग होऊनच जाऊन दे की चल आपण आता एकमेकांसोबत पान खायला जाऊयात. तेव्हा अद्वैत म्हणतो की पान खायला आणि कुठे जायचे? तेव्हा कला म्हणते की झाडावर. तर अद्वैत म्हणतो की काहीतरी फालतू असे विनोद तू करू नकोस. कला म्हणते की झाले का सुरू? आणि चांदेकर, मला नाही वाटत की तू टपरी बिपरीवर पान खायला येशील म्हणून. अरे, टपरीवर पान खायला जायला अस्सल अशी जिगर लागते आणि ती तर तुझ्यात नाही. अद्वैत तिला म्हणतो की काय तुला असे वाटते का सर्व काही तुलाच येतं? कला म्हणते की अरे तसे नाही, सर्वसामान्य माणसाचा आनंद कशात आहे हे तुझ्यापेक्षा मला जास्त चांगलं कळतं, त्यामुळे चल तू आनंद घेच, आज तुला माझ्यातर्फे पान माझ्याकडून. तेव्हा अद्वैत तिची स्टाईल करतो आणि काय तर म्हणते माझ्याकडून. कला म्हणते की अरे, तुझ्याकडून तर मी अपेक्षा करू शकत नाही, तुझ्याकडून फक्त मला अपमान मिळतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो चल, खूप काही तू बोललीस, आता मला तुझ्याशी नाही यायचं. तेव्हा कला म्हणते की अरे, तुला माझ्यासोबत यायचं नाही मग छे, अरे तू कसला पान खाण्याचा शौकीन? अरे, पान खायचं म्हटल्यानंतर एखादा माणूस एका पायावर यायला तयार होतो आणि पायात चप्पल न घालता तो तसाच जायला सुद्धा पान खायचं म्हटल्यावर तयार होतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, मी लहानपणापासून पान खातो, पान खाण्याच्या गोष्टी तू मात्र मला शिकवू नको. अगं, प्रत्येक पानाला मी एक चेरी लावून खाय. अगं, एका शॉपच्या उद्घाटनासाठी मी इंदोरला मागे गेलो होतो. अगं, तेथे तर मी इतकं 1,000-1,500 रुपयाचं सिल्वर ओटेड पान खाल्लं. कधी ऐकले का तू नाव त्याबद्दल? अगं, मुंबईला मी कॉन्फरन्सला गेलो होतो तेव्हा तर सोनं पानात उघडून घातलं होतं. तू कधी खाल्लीस का? तेव्हा कला म्हणते की अरे, तुम्ही काय श्रीमंत लोक, तुम्ही तर सोन्या चांद्याशिवाय काही खातच नाही आणि पान कसं हिरवं असं लागतं, त्याला कात लावलेली, चुना लावलेला, थोडीशी सुपारी आणि बडीशेप आणि थोडंसं सुकं खोबरं आणि मस्त अशी गुंडाळणी त्यावर टोचलेली लवंग, तुला काय करणार तो आनंद? अरे, एवढं बोलण्यापेक्षा तू जर आता माझ्या सोबत आला असता तर तुला पान खायला घातलं असतं. सर्व बाजूने तू विचार कर. तेव्हा अद्वैत लगेच मनात म्हणतो की इने पानाचं नाव घेतलं आणि आठवण काढली तर मला सुद्धा पान खाण्याची खूप इच्छा झाली, पण आता हिला म्हणायचं कसं? आणि जर हिला मी म्हटले तर ही लगेच मला टोमणे देईल की माझ्यामुळेच तुला पान खायचं सुचलं आणि माझ्यामुळे तुला पान खायला मिळाले. आणि अद्वैतचा चेहरा हा पान खाण्यासाठी सज्ज झालेला आहे असे कला ओळखते आणि ती मनात अद्वैतकडे बघत मनात म्हणते की अरे चांदेकर, तुला सुद्धा पान खाण्याचा इतका
तुला सुद्धा पान खायची इच्छा झाली. सोनेरी रंगाने ते अगदी छापलं गेलं. मी काय तुला आज ओळखते. कला अगदी रोमांटिक होऊन त्याच्याकडे बघत असते. तर अद्वैत तिला विचारतो की काय ग, काय बघतेस? तर कला म्हणते की हेच. अरे तुला सुद्धा पान खाण्याची तल्लफ झालेली आहे. अरे मी तुला विचारलं म्हणून तू अडवून दाखवतोस. काय रे चांदेकर, फक्त पान खायला जायचं. पानाला इतका मस्का लावावा लागत नाही इतका मला तुला मस्का लावावा लागतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, तुला जायचे ना, तू जाऊ शकते, मला आग्रह करू नकोस. तेव्हा कला म्हणते की अरे मी जाणारच आहे, फक्त आता या वेळेला रिक्षा मिळायला हवी. आणि कला अद्वैत विचारतो की काय मग काय करणार? तेव्हा कला म्हणते की 1 मिनिट. तेव्हा कला लगेच उठते आणि ती लगेच अद्वैतच्या गाडीची चावी घेते. अद्वैत लगेच तटकन उठतो. 1 सेकंद करत. तर कला म्हणते की अरे मी तुझ्या गाडीची चावी घेऊन जाणार. तर अद्वैत म्हणतो माझ्या गाडीला हात लावायचा नाही. तर कला म्हणते की अरे म्हणूनच मी तुला म्हणते की चल ना माझ्यासोबत. आजपर्यंत मी कधीही हा इतका भाव कुणाला दिलेला नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं माझे लक्ष नसताना तू जर गाडी घेऊन गेली तर त्यावर कला काही कमी नसते. कला म्हणते की हे बघ, त्याची गरज नाही मला तुझ्या गाडीची, मी चालत जाईल. तेव्हा अद्वैत तर म्हणतो ती आगाऊ तर चाललीच आणि माझ्यासाठी गेली तर पान घेऊन येईल का? त्याला सुद्धा पान खाण्याची खूप इच्छा होती, परंतु कलासमोर तो दाखवायला तयार नसतो. मग हिच्यासोबत जाऊ की नको असा विचार करत असताना कला लगेच डायरेक्ट पान खायला निघते. रोडवर येते आणि रिक्षाला हात वर करते, परंतु त्या रिक्षेमध्ये हे काही सीट असल्यामुळे ते काही कलाला रिक्षा थांबवत नाही. कला वैतागते की अरे यार, एक सुद्धा रिक्षा नाही थांबवत म्हणून ती पायीच निघते. त्यानंतर इकडे अद्वैतला मात्र काही झोप येत नसते, कारण पानाचा कलाने विषय काढला म्हणून त्याला सुद्धा अगदी तशीच तल्लफ झालेली असते. त्याला सुद्धा असे वाटते की नक्की पान खायला जावे आणि या खरेला काय गरज होती पानाचा विषय काढायला. नाही ते किडे डोक्यात सोडत असते आणि स्वतः मात्र निघून गेली पान खाण्यासाठी. माझा विचार सुद्धा नाही केला. मला सुद्धा पान खायची खूप इच्छा झाली, मला सुद्धा पान खायचं, पण असे मनातल्या मनात मी मात्र पान नाही खाऊ शकत. म्हणून तो सुद्धा उठतो आणि त्याच्या मनात परत एक विचार येतो आणि परत स्वतःला थांबवतो की नको, आणि जर मी पान खायला गेलो तर ती म्हणेल की मी तिच्यामुळे गेले, म्हणून तो परत उठलेला खाली बसतो. याला काय अर्थ आहे? परंतु पान खायची तर मला खूप इच्छा झाली, मला पान खायचेच. मी पान खायला गेलो तरी सुद्धा ती मला बोलेल आणि नाही गेलो तरी सुद्धा मला बोलेलच. मला पान खायचे ना, मग शेवटी मी काही झाले तरी पान खाणारच. काय व्हायचे असेल ते होऊन दे. म्हणून तो लगेच गाडीची चावी घेऊन गाडी चालू करून रोडने येतो. तर कला ही वाटेच त्याला भेटते आणि कलाला बघून तो गाडी थांबवतो आणि विचारतो की काय खरंय, तू अजून इथेच? तेव्हा कला सुद्धा खुश होऊन म्हणते अरे अद्वैत चांदेकर, चक्क तू आलास पान खाण्यासाठी. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय तुला दिसत नाही? तर कला म्हणते की अरे इतक्या गाड्या असतात, मग मला काय माहिती की तू येशील म्हणून. तू तर हॉर्न सुद्धा नाही वाजवला. तर अद्वैत म्हणतो की चल आता बडबड बंद कर आणि गाडीत बस, आणि आता मात्र गाडीत बसणार नाही असे काही नाटकं तू करू नकोस. तेव्हा कला म्हणते की हे बघ, मी असे काही नाही म्हणणार, मी तर गाडीत बसणारच आहे. आणि लगेच कला ही गाडीत बसते. अरे मीच तुला म्हटले होते की चल पान खाण्यासाठी, आणि काय रे तुझे तर तू तर येणारच नव्हता, मग कसा लगेच यायला तयार झाला? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं माझं सोड, तू तर अजून येतेच आहे. मला तर असे वाटले होते की आता तुझं पान खाऊन सुद्धा झाले असेल आणि कुठलं काय या स्पीडने जाशील तर टपरी बंद सुद्धा होईल आणि मग काय तुला पान तर खाता येणार नाही. नशीब मी लवकर आलो आणि तुला वेळेवर पान खायला घेऊन जाऊ शकेल. तेव्हा कला म्हणते की हो ना, अरे तू तर बरोबरच बोलतो, आणि जर तू आला नसता तर खरंच मेजर असा प्रॉब्लेम माझा झाला असता. आणि कसं आहे की मला जर पान मिळाले नाही तर माझा चेहरा अगदी उदास झाला असता, आणि माझा तो झालेला उदास चेहरा बघून दुसऱ्या दिवशी आजोबांनी मला विचारलं असतं काय ग सुनबाई काय झालं तुला, तेव्हा मी त्यांना 2 गोष्टी सांगितल्या असत्या. एक म्हणजे मला पान नाही मिळालं ही गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एकटीला पान खायला जायचे सांगितले, अपरात्री एकटीला पाठवले हे सुद्धा मी त्यांना सांगितले असते. म्हणून आबा तुझ्यावर म्हणजे आजोबा खूपच रागावले असते, आणि ते चिडलेले आजोबा बघून मला आणखीन खूप वाईट वाटेल जेव्हा ते तुझ्यावर खूप ओरडतील. अरे पण मी आजोबांना सुद्धा सांगितले नसते, पण तुला एक गोष्ट माहितीच आहे की आजोबांपासून मी काही लपून ठेवत नाही. तेव्हा अद्वैतला थोडीशी चिड येते. अद्वैत म्हणतो की हो ना अगं बरोबरच आहे, माझ्या सुद्धा 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तू जे बोलते ते अगदी खरं आहे, फक्त मुद्दा इतकाच आहे की तू हे सर्व मुद्दाहून केलं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू जास्त अति आगाऊ आहे. तेव्हा कला म्हणते की चल तू मला पान खायला घेऊन आलास, मग चल पान खाऊ घाल. तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो अगं मी तुझ्यासाठी नाही आलो, अगं मला पान खाण्याची खूप इच्छा झाली म्हणून मी आलो, त्यामुळे चल आता. तर अद्वैत गाडी चालू करतो आणि गाडीतून दोघे येत असतात, परंतु कलाही लगेच गाडीचा टेप रेकॉर्ड म्हणजे साऊंड चालू करते आणि लगेच मस्त असे गाणे त्यामध्ये लावते. तेव्हा अद्वैत तिच्याकडे बघतो आणि मनात म्हणतो की ही बाई एकतर माजत असते किंवा मजेत असते, इरिटेटिंग. तेव्हा कला मात्र ते गाणं ऐकून गाणं गुणगुणत असते की कधी
तू रिमझमणारी बरसात. तेव्हा ते गाणं ऐकून अद्वैत लगेच ते टेप रेकॉर्ड म्हणजे साऊंड बंद कर आणि दुसरं गाणं लावतो. तर कला म्हणते की अरे चांदेकर तू गाणं का बदललंस. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ माझी गाडी माझी मर्जी. आणि तेव्हा तो मस्त गाणं रोमॅन्टिक चालू करतो की वेडे मना सांग ना माझ्या मनी नात्याला काही नाव नसावे. हे गाणं तो त्याच्या आवडीचं चालू करतो आणि त्या गाण्यामध्ये मस्त गुणगुणत तो गाडी चालवत असतो आणि त्या गाण्याचा तो आनंद घेत असतो. तेव्हा मात्र कला ही म्हणते की बघ तू माझ्या आवडीचं गाणं बंद केलं, मग आता बघ की मी काय करते ते. तेव्हा कलासुद्धा ही काही कमी नसते आणि त्याचं जे आवडीचं गाणं आहे ते सुद्धा ती लगेच बदलते. परंतु अद्वैतला मात्र त्याकडे लक्ष नसते. तो तर त्या गाण्यामध्ये अगदी मग्न असतो आणि तो ते गाणं बंद झाल्यानंतर सुद्धा तेच गाणं पुटपुटत असतो की नात्याला काही नाव नसावे, तूही मेरा मितवा, नात्याला काही बंध नसावे. तेव्हा कलाला इतके हसू येते आणि ती जोरजोराने हसायला सुरुवात करते. तेव्हा अद्वैत लगेच तिच्याकडे पाहतो आणि तेवढ्यात जोरात एक कुत्रं भुंकत असतं. तेव्हा कला मुद्दाम म्हणते की अरे काही नाही, तो गाणं हा भुंकतोय आणि ते कुत्रं गाडीकडे बघून गाडीकडे भुंकत असतो. तेव्हा कलाला इतकं हसायला येतं, तोंड दाबू दाबू ती अद्वैतकडे बघत हसत असते. अद्वैतला मात्र हेच कळत नाही की हिला इतकं हसायला काय झाले. त्यानंतर इकडे काजलला खऱ्यांच्या घरी मात्र काही झोप येत नसते, कारण सोहम तिला जे काही म्हटलेलं असतं की एक ऑफ इंडियावरून त्याची मैत्रीण आलेली आहे आणि सध्या तर मी तिच्याबरोबरच वेळ घालवतो, त्यामुळे माझ्याकडे तर तुझ्यासाठी वेळ नाही. त्यामुळे तिला तर खूप टेन्शन येतं आणि त्या टेन्शनमध्ये तिला सोहमच्या प्रेमाची जाणीव मात्र होते. सोहमचे ते बोलणे ऐकून तिला चैन देत नसते आणि त्याने मध्येच तिचा कॉल सुद्धा कट केलेला असतो, कारण काजलच्या मनात प्रेम कसे जाणून घ्यायचे हा सोहमचा प्रयत्न असतो आणि त्याने मुद्दाम हे सर्व तिला सांगितलेले असते. परंतु इतके काजलला मात्र ते काही सर्व खरं वाटतं. काजल विचार करते की सोहम असं कसा, म्हणजे कसा हा की कोणत्या तरी मुलीबरोबर तो बाहेर जेवायला सुद्धा जातो, पण ही मुलगी कोण आहे तरी आणि मुलीबरोबर जेवायला जायची यांची इतकी ओळख वाढली तरी कधी, आणि एवढं सर्व होईपर्यंत आपल्याला मात्र म्हणजे मला काहीच माहिती नाही. म्हणून तिला सोहमची आठवण होते आणि मोबाईलकडे लक्ष जाते. तर ती लगेच सोहमला कॉल करण्याचे ठरवते. तेव्हा इतक्या रात्री काजलचा फोन आलेला बघून सोहम लगेच उठतो आणि काजलने इतक्या रात्री फोन का केला असेल, हिला काय झाले असेल म्हणून तो लगेच फोन उचलतो आणि हॅलो मॅडम, काय हो काय झालं, तुमच्या राज्यात सगळं काही अलबेल तर आहे ना. तेव्हा काजल म्हणते की डिस्टर्ब करू नको यार. तेव्हा सोहम विचारतो की काय झालं, संगीता काकी तर ठीक तर आहे ना. तेव्हा काजल म्हणते की अरे घरी सर्व काही ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी फक्त तुला हे विचारण्यासाठी फोन केला होता ते ताईचं डिनर कसा झाला. तेव्हा सोहम विचारतो की अगं म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं, तू कशाबद्दल विचारतेस. तर काजल म्हणते की अरे तू तर त्या मुलीबरोबर म्हणजे तुझ्या मैत्रिणीबरोबर डिनरला जाणार होता, ते मला अचानक आठवले म्हणून मी तुला हे विचारण्यासाठी फोन केला होता. तरी सुद्धा सोहमला काही लक्षात येत नाही. तो परत विचारतो की अगं काजल तुला नेमकं काय म्हणायचे, तू का असे विचारते. तेव्हा काजल वैतागते, अरे म्हणजे काय म्हणजे तेच. तेव्हा सोहम तिला विचारतो की अगं तुला नीट काही व्यवस्थित बोलता येत नाही का, अगं नेमकं काय झालं, काही प्रॉब्लेम झाला का. तेव्हा काजल म्हणते की अरे म्हणजे तू इतका जेवण केलास आणि त्या मुलीबरोबर इतका मग्न झाला की तुझ्या काहीच लक्षात येत नाही. अरे तू तर त्या मैत्रिणीसोबत जेवायला जाणार होता, मग गेलास का तू आणि पुढे काय झाले, ती तुला काय काय बोलली ते मला कोण सांगणार, पक्या का. तेव्हा सोहमच्या सर्व काही लक्षात येते. सोहम हसतो आणि अच्छा म्हणजे तू त्याबद्दल विचारते, आणि तो सुद्धा काही कमी नसतो. तो तर मुद्दा म्हणतो की अगं आम्ही जेवायला गेलो आणि खूप सॉलिड अशी मज्जा केली, अगं तुला सांगतो ती म्हणजे इतकी गोड आणि इतकी गोड. तेव्हा काजल म्हणते की काय बोल ना, अरे का शांत बसलास, कोण आहे तरी ती मुलगी आणि काय रे ती खूप गोड आहे का. तेव्हा सोहम म्हणतो की अगं मी कुठे असे बोललो, माझं वाक्य तरी पूर्ण ऐकून घेत जा. अगं मला असं म्हणायचं होतं की ती खूप गोड खाते, अगं तिने सुद्धा इतके मस्त प्रकार पदार्थ मला सुद्धा खायला घातलेत आणि तिने सुद्धा खाल्ले, त्यामुळे इतकं पोट असं जड झालं आणि जेवण जास्त झाले, त्यामुळे असं छानपैकी मी झोपलेलो होतो आणि तुझा कॉल आला आणि मुद्दाम खूप झोप आली म्हणून जांभळ्या देण्याचे नाटक सुद्धा तू करतो. अगं ऐक ना, तू मला आता गुड नाईट म्हण, मी लगेच झोपतो. तेव्हा काजलला आणखीन राग येतो. काजल म्हणते की काय रे, तिने तर म्हटले असेल ना गुड नाईट, तुला ती म्हटली नाही का. तेव्हा सोहम म्हणतो की अगं तिने तर मला गुड नाईट केलं होतं म्हणूनच मला इतकी छान झोप लागली होती, मग आता तू सुद्धा म्हण. परंतु ठीक आहे मीच म्हणतो की गुड नाईट, चल बाई. तेव्हा काजल म्हणते की अरे प्लीज ऐक ना, आणि लगेच सोहम फोन कट करतो.
परंतु काजल मात्र बोलत असते की हे बघ, मी तुला काहीतरी विचारण्यासाठी फोन करते आणि तू कट करू नकोस. तेवढ्यात काजलच्या लक्षात येते की नक्की सोहमने फोन कट केला, म्हणून तिला आणखीन टेन्शन येतं. आणि सोहम मात्र मुद्दाम तिची गंमत करत असतो की तिच्या मनात त्याच्याविषयी प्रेम आहे की नाही हे पाहण्यासाठी. तिला आणखीन तो जलसी फील करतो. तर इकडे काजल तर खरंच जलस होते आणि काय याने चक्क माझा फोन ठेवला, याची नेमकं कोण मैत्रीण आहे ते तर मला आता बघायलाच पाहिजे. म्हणून त्या मैत्रिणीला भेटण्याची ती ठरवते. परंतु कसली मैत्रीण आणि कसलं काय हे मुद्दाम सोहमचे चाळे असतात. त्यानंतर इकडे कला आणि अद्वैत मस्त गाण्यांचा रोमांटिक पण ऐकून आणि रोमांटिक प्रेमात पडल्यासारखे एकमेकांबरोबर गाडीतून येतात. अद्वैत तिला विचारतो की काय कुठे आहे तुझी टपरी. तेव्हा कला म्हणते अरे माझी टपरी नाहीये. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं पान तर तुला खायचे होते. त्यावर कला विचारते की अरे पान फक्त मला एकटीलाच खायचं का, तुला सुद्धा खायचेस ना. मी जेव्हा पान खाईल तर तू तेव्हा माझ्या तोंडाकडे पाहणार आहेस का. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ गप्प बस आणि टपरी कुठे आहे ते शोध. आणि तेव्हा समोर कलाला एक टपरी ही उघडी दिसते, कारण तिच्या समोर लाईट असतो. तेव्हा ती लगेच अद्वैतला म्हणते की चांदेकर अरे ते बघ तिकडे उजेड दिसतो, चल तिकडे त्या टपरीवर. कुठे तिकडे असे अद्वैत विचारतो. आणि हे बघ तिकडे शौचालय आहे, तुला जायचे का तिकडे. तेव्हा कला म्हणते की अरे लाईट दिसला आणि गर्दी दिसली म्हणून मी तुला म्हटले होते, त्यामुळे चल आता पुढे. म्हणून अद्वैत गाडी पुढे घेतो आणि समोर पुन्हा तिला एका माणसांचा घोळका दिसतो आणि ती म्हणते की चल तिकडे माणसांची गर्दी दिसते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ ते झाड आहे, पारावर लोक बसलेले असतात, झाडाला काही पानं आहेत, ते देऊ का तुला खायला. तेव्हा कला म्हणते की चांदेकर तुझा जर असा जोक असेल तर मला अजिबात असे हसायला येत नाही, त्यामुळे चल आता. म्हणून अद्वैत एका ठिकाणी पुढे येतो आणि गाडी थांबवतो आणि पूर्णपणे दमून जातो. तो कलाला म्हणतो की बाद झालं, डोक्याला हात लावतो, मी पूर्णपणे दमून गेलो. तेव्हा कला म्हणते की अरे मग असे सांग की खरे, अगं मी दमलो, अरे तू येथे माझ्या जागी बस, मी फक्त गाडी चालवते. तेव्हा अद्वैत तर खूप चिडतो आणि काय ग तू गाडी चालवणार, मी फक्त आरामात बसू का, मी बसू शकेल का, आणि तू काहीतरी असं मूर्खासारखं बोलू नकोस. त्यावर कला म्हणते की अरे सर्व काही चुकीचं खापर तू माझ्यावर फोडू नकोस, कायम तू मलाच दोषी मानत असतो. तर अद्वैत म्हणतो की अगं तू तर खरंच चुकलीस, अगं तू तर बासुंदी बनवली होती म्हणून तू पोटभर जेवली आणि त्यामुळे तुझं पोट जड झाले होते आणि नंतर मग तुलाच पान खावेसे वाटले आणि ते तू मला सांगितले. माझं डोकं तू पान खाण्यासाठी खाल्लंस, मग तुझ्या ते पानाचे नाव ऐकून मला सुद्धा पान खाण्याची खूप इच्छा झाली आणि नंतर तू निघून गेली आणि हे सर्व कुणामुळे झाले, तुझ्यामुळेच ना. तर त्यावर कला म्हणते की अरे चांदेकर थोडंसं थांब, किती काही बोलतोस रे. अरे थोड्या वेळापूर्वी माझ्याशी न बोलणारा चांदेकर एका पाठोपाठ इतके प्रश्न विचारतो, मला खरंच खूप मोठा प्रश्न पडायला लागला. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो अगं कळले ना, मग तुला आता चल आता. तेव्हा परत गाडी चालू करतो आणि जो जायला निघतो. तेव्हा कला म्हणते की इतका मोठा ग्रेट चांदेकर आणि त्याला साधी पानाची टपरी कुठे आहे याबद्दल माहिती नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं बडबड करू नकोस, साधी टपरी सुद्धा तुला शोधता येत नाही. अगं तुझ्यामुळे आपण किती लांब आलो हे तुला कळते का. एकतर रात्रीचं तू ड्रायव्हिंग करायला लावते आणि गाण्यामध्ये सुद्धा गुंतून ठेवते, ते गाणे ऐकता ऐकता इतक्या लांब आपण आलो. अगं आता थोडंसं पुढे गेलो तर बेळगाव सुद्धा आपल्याला दिसायला लागेल आणि हे सर्व तुझ्यामुळे झाले ते मात्र तू स्वीकारू शकत नाही. तेव्हा कला म्हणते की अरे ठरू कशाला, जी काही चूक आहे ना ती माझीच. आणि समोर तिला पानाची टपरी दिसते आणि ती म्हणते की चांदेकर. तर कला म्हणते की काय चांदेकर, जे आहे ते पटकन बोल. तर कला म्हणते की अरे चांदेकर ती पानाचीच टपरी आहे, समोर दिसते ती. त्यावर अद्वैत तिला म्हणतो की अगं तू काही पण बोलतेस, ते काहीतरी वेगळे असेल. तर कला हट्टाला पेटते की अरे चांदेकर चल तेथे. आणि खरंच त्या पानटपरीवर ते येऊन पोहोचतात आणि पानटपरी मात्र बंद असते आणि ती पानटपरी असते राजू पान शॉप. दोघे एका सोबत ते नाव असतात. जो चवीने खाणार त्याला राजू दादा पान देणार असे त्या टपरीवर लिहिलेले असते. तेव्हा ते दोघे लगेच खुश होऊन गाडीच्या खाली उतरतात आणि ते शटर वाजवतात, परंतु तेथे कोणी नसते. तर लगेच कला म्हणते की आपण शटर उघडून आत जाऊ शकतो. तर अद्वैत सुद्धा तेच म्हणतो. तेव्हा कला म्हणते की काय आपण दुसऱ्याच्या दुकानात सारखं शिरणार आणि हा विचार अद्वैत चांदेकर सारख्या ह्या माणसाच्या डोक्यात येणार. बापरे. त्यावर अद्वैत म्हणतो की अगं जसा हा विचार तुझ्या डोक्यात आला नाही वाटतं. आणि हे पग जर आपण टपरीमध्ये असं चोरासारखं नाही शिरलो तर आपल्याला मात्र पान नाही खाता येईल. आणि तुझ्या डोक्यात सुद्धा हाच विचार आला होता जेव्हा आपण म्हटलो की शटर उघडून आत जाऊ, तेव्हा तुझ्या डोळ्यावर जी काही चमक दिसली त्यावरूनच मला समजले की तुझ्या डोक्यात मात्र हाच विचार आला होता. तेव्हा कला म्हणते की अरे मला चालतंय, कारण खरेंना चांदेकर सोडून कोणी नाही ओळखत, परंतु चांदेकरांचं मात्र तसं नाही. चांदेकरांना
तर संपूर्ण ओळखतात, फक्त खऱ्यांनाच कळले आहे की ते काय आहेत ते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, तुम्हालाच कळले की मी आणि माझी फॅमिली चोर आहोत आणि आम्ही चोरी करूनच इतके मोठे झालेलो आहोत. त्यावर कला म्हणते मी इतकं काही बोलणार नव्हते, तू गप्प बस. तर अद्वैत म्हणतो की हो, तू थोडंसं तरी बोलणार होते हे मला माहिती होतं आणि ते सर्व सोडून दे, आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत ते काम करूयात. तेव्हा कला म्हणते की हे बघ, माझ्या सर्व काही लक्षात आहे, तूच विसरला. तर अद्वैत म्हणतो की मी विसरलो, मग तू इथे बस, तोपर्यंत मी पान खाऊन येतो. त्यावर कला म्हणते की अरे मी इथे का बसू, चल आपण सोबत पान खाऊयात. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरंच इम्पॉसिबल आहे तू. तर कला लगेच ते शटर उघडते आणि दोघे त्या पान टपरीच्या आत जातात. तेव्हा आत गेल्यानंतर अद्वैत पुन्हा शटर बंद करून घेतो. तर कला विचारते की अरे बापरे, अरे अद्वैत तू शटर का बंद केलेस. त्यावर अद्वैत म्हणतो की अगं जर कोणी आपल्याला टपरीमध्ये बघितले तर. अगं माझं ठीक आहे, परंतु तुझ्या चेहऱ्यावरून मात्र तू चोर तर वाटशील. तेव्हा कला म्हणते की अच्छा, म्हणजे मी चोर आहे आणि तू कोण आहेस रे. तेव्हा तो म्हणतो की अद्वैत चांदेकर, फक्त माझ्यासाठी नाव पुरेसं आहे. त्यावर लगेच कला म्हणते की फक्त अद्वैत चांदेकर. अरे तू तर अद्वैत चांदेकर आहे हे जर कुणाला कळले आणि तू असं कोण दुसऱ्याच्या दुकानात चोरासारखा शिरला आणि हे कळल्यानंतर काय रे, काय तुझं रिपिटेशन्स राहील. तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे मी तुझ्याबरोबर कायम असतो, त्यामुळे तशी माझ्या रेप्युटेशनची वाट तर लागलेलीच आहे. चल आपण पान बनवूयात. तर कला म्हणते की हो बनवूयात, आणि तुला मात्र काही येत नसेल पान लावता वगैरे सर्व काही. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की मी ती परफेक्ट नाही करू शकत. मी अगदी परफेक्ट पान सुद्धा हा चुना आणि वगैरे सर्व लावून तयार करू शकतो. आणि अद्वैतची तर बडबड सुरू असते. तर कला म्हणते की हे बघ, एवढी बडबड करण्यापेक्षा आपण पान लावून घेऊयात. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, आपण काही पत्ते खेळतो का पान वाटून घेण्यासाठी, आणि चल आता बडबड बंद कर, त्यापेक्षा आपण पान लावूयात. म्हणून ते पानाचं ते ताट घेतात आणि ते लावायला सुरुवात करतात. दोघांची मात्र अशी स्पर्धा सुरू असते की पान नक्की रंगणार कुणाचं. तेव्हा कला त्याच्याकडे पाहत राहते. तर अद्वैत तिला रागाने म्हणतो की काय बघतेस, मी माझं पान लावतो, तू फक्त तुझे काम कर. तेव्हा कला म्हणते की हो, माझं पान मीच तयार करते, तुझे पान मात्र मी नाही घेणार, मी सुद्धा खूप छान पान बनवते. म्हणून दोघे सुद्धा एकमेकांचे पान इतके एकमेकांपेक्षा चांगले बनवायचा प्रयत्न करतात आणि दोघे अगदी परफेक्ट असे पान तयार करून मस्त त्या पान आपल्या तोंडात टाकून त्याचा स्वाद घेतात. दोघांना सुद्धा पान इतकं आवडतं आणि लगेच कला म्हणते की वाव, खरंच अप्रतिम. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये त्यांची अशी अनेक पानं खाण्यासाठी पान तयार करण्याची स्पर्धा सुरू होते की कोण जास्त पान रंगवत. अरे अद्वैत तर असे करता करता त्या पानावर जास्त चुना लावतो आणि पटपट खाण्याचा तो लगेच पान खात असतो. तर कला म्हणते की अरे चांदेकर, तू चुना जास्त लावला. त्यावर पान खाता खाता अद्वैत म्हणतो की अगं तू आतापर्यंत जो काही मला चुना लावलास ना, त्यापेक्षा जरा कमीच लावला. कला म्हणते की चांदेकर. तर अद्वैतीच्या तोंडात पान टाकतो आणि तोंड बंद कर असे म्हणतो. कला ही पान खाता खाता अरे असे ओरडते. तर अद्वैत म्हणतो की अगं अरे नाही खरे, अगं खरे तुझं वागणं नाही बरे. तेव्हा कलाला तर खूप हसायला येते आणि दोघांचा मस्त असा रोमांस त्या पान टपरीमध्ये रंगलेला असतो. तर हळूहळू आपला अद्वैत तर कलाच्या प्रेमामध्ये अखंड बुडवायला झालेला असतो. तर आता कला आणि अद्वैतची ही लव्ह स्टोरी पुढे कशी सुरू होते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.